हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते चिकन खिमा। चिकन खिमा बनवण्यासाठी इकडे मी 300 ग्राम खिमा घेतलेला आहे। एक कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो कापून घेतला आहे, मीठ आहे चवीपुरतं, तिखट आहे, आलं लसूण पेस्ट, हा संडे स्पेशल गरम मसाला आहे, ही धना जिरा पावडर, हा गरम मसाला जो आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो तो, आणि हळद पावडर। आणखीन आपल्याला तेल लागणार आहे। तर आता मी खिमा बनवायला सुरुवात करते। इकडे मी गॅसवरती कढई गरम करून घेतली। त्याच्यामध्ये हे बघा मोठे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। आत्ता घालूया आपण कांदा। कांदा छान लालसर तळून घेते। कांदा खरपूस तळून झालेला आहे। आता मी घालते आलं लसूण पेस्ट, ती पण छान परतून घ्यायची। कांदा खोबऱ्याचं वाटण मी विसरली होती, तर हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे। खोबरं भाजून घेऊन खरपूस भाजून घेतलं होतं आणि ते मिक्सरला मी बारीक करून ठेवलेलं, ते घालूया। तेही छान तळायचं, खोबऱ्याचा वास सुटेपर्यंत तळून घ्यायचं। खोबरं आता खरपूस तळून झालेलं आहे। घालूया तिखट आपण तेलामध्येच तळून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही छान होते। आता घालूया टोमॅटो मस्तपैकी मऊ करून घ्यायचा, एकदम मऊ झाला पाहिजे। मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी मी ठेवून देणार आहे। इकडे मी झाकण ठेवून टोमॅटो मऊ करून घेतलेला आहे। हे बघा मस्तपैकी मिक्स झालंय। तर आता आपण घालणार आहोत मसाले, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि हळद, ती पण छान तळून घ्यायचे। सगळं एकजीव झालं पाहिजे, म्हणजे खिम्याला अशी मस्त चव येते आणि मसालेदार खिमा तयार होतो। आता सगळे मसाले एकजीव झालेले आहेत। आता घालते मी खिमा घालते आणि खिमा मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचा। छान म्हणजे खिमा असा सुट्टा सुट्टा होईल ना, तोपर्यंत परतवून घ्यायचा। असं सारखं हलवत राहायचं आणि खिमा हे बघा आता म्हणजे सुट्टा सुट्टा व्हायला लागलेला आहे। तर अजून 1-2 मिनिट आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया। हे बघा आता खिमा चांगला तेलात तळून झालेला आहे आणि तेल सोडलेलं आहे खिम्याने, हे बघा। तर आता मी घालते मीठ, आता घालते संडे स्पेशल गरम मसाला, हलवून घेऊया आणि झाकण ठेवून 7 मिनिटं आपण ह्याला छान वाफ काढूया। आता चिकन जवळजवळ शिजत आलेलं आहे। आता माझ्याकडे 4 काजू आहेत, म्हणजे मी मुठभर काजू असे घेतलेले आहेत। तर मी काजूगर घालते, ओले काजूगर घालायचे, पण ओले माझ्याकडे नाही आहेत, तर मी आता घरातलेच काजूगर घातलेत आणि झाकण ठेवून आपण एक छान शिजवून घेऊया। खिमा शिजून तयार झालेला आहे। आत्ता घालूया वरून कोथिंबीर, हलवून घेऊया। तयार झालाय आपला चिकनचा खिमा, तयार झालाय आपला तरीवाला मसालेदार चिकन खिमा। तुम्ही नानसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो। करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला